गुरुवर्य, एक शंका आहे, विचारू? नाही म्हणजे आपण आपला तीर्थयात्रेचा मार्ग बदलून अचानक या मार्गाला का लागलो? आम्हाला असे संकेत मिळालेले आहेत. आमची एका शिष्याला गरज आहे, त्याला आमची भेट पाहिजे आहे. गुरुला सत्याचं दर्शन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ श्रीकृष्णालाच देव मानल्यामुळे या आनंदाचार्याची आध्यात्मिक प्रगती खुंटलेली आहे. ती प्रगती होणं आवश्यक आहे. नमस्कार. इथे रमाकांत नावाचे कोणी गृहस्थ राहतात का? कोण रमाकांत? आम्हाला त्यांना भेटायला यायचं होतं. हो, ते तुमच्या समोरच आहेत. म्हणजे मीच रमाकांत. पण तुम्ही, आपण ओळखतो एकमेकांना? नाही, पण आपण एकाच गुरुचे शिष्य आहोत. आनंदाचार्यांनी मला तुमचा शोध घेण्यास पाठवलेला आहे. काय सांगताय? काय तुम्ही आनंदाचार्यांकडून आलात? माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. कुठेच माझे गुरुवर्य, मला त्यांची भेट घ्यायची. हो हो, तुम्ही सकाळीच गुरुवर्यांना घेऊन यावं. माझं घर इथेच आहे, मागच्या बाजूला. ठीक आहे, आपण भेटूया. हो, येतो. नमस्कार. नमस्कार. रेणुका, हे रेणुका. काय झालं? आनंदाने चेहरा किती उजळलाय तुमचा. अगं, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. हो, पण झालंय तरी काय? मला सांग, मी स्वामींकडे कशासाठी गेलो होतो? प्रश्न काय विचारताय? सांगा ना काय झालं ते. अगं पण तू सांग ना, मी कशासाठी गेलो होतो? तुमची गुरुजींची भेट व्हावी म्हणून साकडं घालायला. हा, आणि स्वामी म्हणाले की तुमची भेट होईल. आणि मला काय माहित, स्वामींनी सांगितलेली गोष्ट इतक्या लवकर प्रत्यक्षात येईल. म्हणजे तुमचे गुरुजी तुम्हाला भेटले? नाही, आज नाही ग, पण उद्या होणार. तुम्हाला कसं कळलं? अगं, गुरुवर्यांचे शिष्य भेटले होते. ते त्यांचाच निरोप घेऊन आले होते. गुरुवर्य उद्या आपल्या घरी येत आहेत. आपली इच्छा पूर्ण होणार. सांगता काय? बरं झालं बाई. चला, आता वेळ घालवत बसायला नको. उद्या सकाळी येतात गुरुवर्य. त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. हो हो. पण आता पण काय? तुम्हाला तर माहिती आहे आपण किती हालाकीचे दिवस काढतोय ते. आता तुमच्या गुरुजींचा पाहुणचार म्हणजे मनात खूप येतं, खूप काही करावंसं वाटतंय. त्याला पैशाचं पाठबळ हवं की नाही? मी पण तोच विचार करतोय. हा परिस्थितीचा पण कसा ओलांडायचा? स्वामींच्या कृपेनेच गुरुजींशी भेट घडतीये ना. आता स्वामींनाच साकडं घाला, तेच काहीतरी मार्ग दाखवतील. हो, असंच करतो. आत्ताच्या आत्ता स्वामींकडे जाऊन येतो. पण आता रात्री? अगं, असं काय करतेयस? उद्या सकाळी येणार आहेत गुरुवर्य. मग आजच्या आज सगळी तजवीज नको करायला? मी आलोच. प्रणाम स्वामी. ये रमाकांत. स्वामी, आपले आभार मानावे तितके कमी आहेत. मी तुमच्याकडे फक्त एक इच्छा प्रकट करण्याचा अवकाश, किती पूर्ण सुद्धा झाली. अहो, माझे गुरु उद्याच मला भेटायला माझ्या घरी येत आहेत. बरं, मग झालं ना तुझ्या मनासारखं? हो, पण स्वामी, तुम्ही तर जाणताच माझी परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. आता तोंडाची गाठ कशी बशी पडते. आता गुरुजी माझ्या घरी आले म्हटल्यावर त्यांचं आदरातिथ्य करायला हवं, त्यांचं स्वागत करायला हवं. त्यामध्ये काही उणीव राहता कामा नये. अरे, तुझी भावना अस्सल आहे, काही कमतरता राहणार नाही. पण स्वामी, माझ्याजवळ पुरेसं धन नाही. मला खूप सेवा करायची आहे त्यांची, पण माझे हात रिक्त आहेत. म्हणूनच मी तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो. काळजी करू नकोस, तुझी ओंजळ भरलेली राही. माझी ओंजळ भरून जाईल? खरी जा. देवाऱ्या समोर हात जोडून उभा राहा. तुझ्या देवाऱ्यात 2 रुपये येईल. असं रोज कर. आता तर काही कमतरता नाही ना तुला?
स्वामी तुम्ही दयाघन आहात, तुमच्या कृपेला अंत नाही. ते आभार कसे मानावे हेच कळत नाही. रमाकांता, आभार मानण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव. सेवा करण्यासाठी पैशापेक्षा प्रेमाची आवश्यकता असते, आणि त्या बाबतीत श्रीमंत आहेस तू. जा. येतो स्वामी. प्रणाम. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. आयुष्यमान. आनंद आहे. काय रमाकांत, कसा आहेस? कसा चाललाय तुझा संसार? सगळं व्यवस्थित चालू आहे गुरुवर्य. तुम्ही दिलेल्या पुस्तकाचं रोज मी पूजन करतो. आनंद आहे, आनंद आहे. हो, बाबा नेहमी तुमची आठवण काढतात. हा आमचा मोरू कायम तुमच्याबद्दल प्रश्न विचारत असतो. बाबा, तुम्ही म्हणता स्वामी आजोबा आपले गुरु, आणि हे तुमचे गुरु म्हणजे स्वामी आजोबांसारखेच झाले ना? हे स्वामी कोण? स्वामी म्हणजे आमचे स्वामी समर्थ. ते आम्हाला ईश्वरा समानच. गुरुवर्य, त्यांची कृपादृष्टी आहे म्हणूनच आमचा संसार व्यवस्थित चालू आहे. देव? अरे या जगताचा स्वामी फक्त एकच, श्रीकृष्ण. परमेश्वर या संज्ञेत बसणारा तो एकमेव, तोच देव आहे. त्याचीच पूजा कर. ए स्वामी वगैरे काय घेऊन बसलायस? अरे कसली झापडं तू लावलेस तुझ्या डोळ्यांवर? हे स्वामी बिमी सगळं झूट आहे. माफ करा गुरुवर्य, पण स्वामीच आमचं दैवत आहे. अहो, आजवर प्रत्येक वेळा आमच्या अडीअडचणीला तेच धावून आले. तेच आमच्या जगण्याचा आधार आहे. मनापासून काहीही मागितलं त्यांच्याकडे की ते आम्हाला मिळतंच, हेही त्यांच्याच कृपेने. असं मग मला सांग, आजपर्यंत तुझ्या स्वामींनी तुला काय काय दिलं? गुरुजी, आत्ताचीच गोष्ट सांगतो. तुमच्या भेटीची खूप ओढ लागली होती. ही गोष्ट मी स्वामींना जाऊन सांगितली आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची भेट झाली. माझी इच्छा पूर्ण झाली. अरे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या घटनेमागे स्वामीच आहेत असा मोठा गैरसमज बाळगू नयेस. तो काढायला हवा. अरे ईश्वर म्हणजे दाता, दाता म्हणजे श्रीकृष्ण. अरे या श्रीकृष्णानं मला उदंड हातानं क गाई दिलं की त्याचं वर्णन अजोड आहे. माझ्या आयुष्यात श्रीकृष्णानंच मला समृद्ध केलं. मला काय नाही दिलं ते विचार. तू स्वतःकडे बघ. अरे कुठल्या परिस्थितीत राहतोयस ते बघ. असो, आता यापुढे काही दिवस माझा मुक्काम हा तुझ्या घरीच असणार आहे.
बघूया तुझे स्वामी तुझ्या परिस्थितीत काय बदल करतात ते. रमाकांता, आता माझी विश्रांतीची वेळ झाली. अरे आनंदाचार्य, असला कसला रे तू गुरु? शिष्याची दिशाभूल करतोस, एवढे संकुचित विचार मनात बाळगतोस. अरे गुरु असा असतो जो दुसऱ्याला कमी लेखतो, तो गुरु कसा काय असू शकेल? अरे मेघ अशी आहे की गुरुचं महत्व काय हेच तुला मुळात कळलेलं नाही. तू शिष्यांना काय शिकवणार? अरे जे आडातच नाही ते पोहोऱ्यात कुठून येणार? तू एकाच देवाला मानतोस, इतरांनीही त्याच देवाला मानावं असा तुझा हट्ट आहे. उघडणार, तुझेही डोळे उघडणार ती वेळ आता आलीये. रमाकांत, रमाकांत हा खरं तर माझा शिष्य. त्यानं माझा आदर्श मानायला हवा. माझ्या श्रीकृष्णाला त्यानं देव मानायला हवं. नाही नाही, हा करतोय भलतच. कुण्या एका स्वामीला तो पुसतोय, त्याचा उदो उदो करतोय. त्याच्या डोक्यावर बसलेलं हे स्वामींचं भूत आता मलाच उतरवायला हवं. याच्यावर मलाच काहीतरी तोडगा काढायला हवा. असा काहीतरी जालिम उपाय करायला हवा की त्यानं माझ्या श्रीकृष्णालाच देव मानलं पाहिजे. मग त्यासाठी मला एखादा जालिम उपाय करायला लागला तरी बेहत्तर आहे. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. तुम्ही घरी कसे काय आलात? पैसे न्यायला आलो इकडे. अहो पण माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी तुम्हाला सांगितलं ना. पैसे न्यायला आलोय. रोजचं रडगाणं बस झालं आता. आत्ताच्या आता पैसे द्या, आता घरावर जप्ती आणणार आहे. अहो हळू बोला, माझे गुरु आलेत घरी. हे बघा, ते मला काय माहित नाही. सावकार म्हणाले जा आणि पैसे घेऊन या. आम्ही काय उपमाचे ताबेदार? लवकर पैसे द्या, नाही तर आम्ही घरावर जप्ती आणू. अहो पण तुम्ही मला 4 दिवसांची मुदत दिली होती ना, तसं कबूलही केलं होतं तुम्ही. मग आज अचानक कसे आलात? हे पहा, आम्ही सावकाराचे ताबेदार. सावकार जे काय सांगणार तेच आम्ही करणार. आत्ताच्या आता पैसे टाका, नाही तर चला हे घर खाली करा. रमाकांत, अरे मुकुंद ये. काय रे, विसरलास ना मला? तू विसरलास, पण मी तुला विसरणार नाही. माझ्या पडत्या काळात तूच ना मदत केलीस मला, आणि म्हणूनच आज मी तुझ्या समोर उभा आहे. खूप वर्षापासून तुझे पैसे देणं होतो मी. माझं कर्ज? रमाकांत, हे घे तुझे पैसे. मी आता गडबडीत आहे, नंतर काय ते बोलू. हे घ्या तुमचे पैसे, मोजून घ्या हवं तर, आणि सावकाराला सांगा कर्ज फिटलं. ठीक आहे. चला निघा. स्वामी, तुमची साथ हे तुमची कृपा आहे, म्हणूनच आमचा असा निभाव लागतो. अचानक हा मित्र कुठून उपटला?
हे सगळंच मुसळ केरात. नाही तरी हरकत नाही. ही बाब सुद्धा तशी काही अगदीच गंभीर नाहीये. रमाकांतला तितकीशी काही झळ पोचलेली नाहीये. हा, आता अशी एखादी घटना घडवायला हवी की ती थेट रमाकांतच्या काळजात जाऊन घुसेल. त्याला खूप वेदना होतील. तो सुटकेसाठी आक्रंदन करेल, तळमळेल. मग त्याला पश्चात्ताप होईल की आपण उगाच त्या स्वामींच्या नादी लागलो, कारण आपल्याला कोणीच सोडवायला येत नाहीये. अशा वेळी मग मी त्याला सोडवेन. हा आनंदाचार्य त्याला सोडवेल आणि माझ्या श्रीकृष्णाचं महत्व त्याला पटवून देईल. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. गुरुवर्य, आज खूपच समाधान वाटतंय. आज कित्येक दिवसांनंतर आपली सेवा करण्याचा योग आला. नाहीतर इतके दिवस आपण एकत्र काढलेल्या दिवसांच्या आठवणींवरच जगत होतो मी. आनंद आहे. खूप बेचैन झालो होतो मी. कधी एकदा आपली भेट होती असं झालं होतं मला. घरच्यांनाही वाटत होतं की आपण भेटावे, पण एक दिवस राहावे ना. तडक उठलो आणि स्वामींकडे गेलो. त्यांना शेवटी माझी दया आली आणि त्यांच्यामुळेच आपली आज भेट होऊ शकली. अरे, मी आल्यापासून पाहतोय तुझं काय सारखं चाललंय स्वामी स्वामी. गुरुवर्य, स्वामींच्या दिव्यत्वाचा अनुभव घेतलाय मी. आणि मीच नाही, अनेकांनी. गेली बरीच वर्ष सगळेच याची प्रचिती घेत आहेत. लोकांना एक अक्कल नाहीये. अरे पण तुला तरी कळायला हवं ना. तुला मी जे ज्ञान दिलं त्याचा उपयोग केलेला दिसत नाही. अरे माणसाची पारख ही तुला करता येऊ नये. गुरुवर्य, आहोत स्वामी काही सामान्य मानव नाहीयेत. ते एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या लीला वर्णाव्या तेवढ्या. पास पास पास. आता मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तुला मी केव्हापासून सांगतोय की कोण तुझे जे स्वामी आहेत ना त्यांचा नाद सोड आणि कृष्ण भक्तीत लीन हो. अरे त्याच्यातच खरं सुख आणि आनंद आहे. एकदा का तुला कृष्ण भक्तीची गोडी लागली मग तुला सगळं समृद्धच वाटेल. अरे कृष्ण भक्तीतच खरा आनंद आहे. गुरुवर्य, आहो मी स्वामी भक्तीत तेच सुख, तोच आनंद अनुभवतोय. स्वामी हेच माझ्यासाठी कृष्ण आहेत. पुन्हा स्वामी. गुरुवर्य, अहो आपल्या गुरुची तब्येत नाहीये ठीक. काय? आपण पण पडलाय तो. विसरा येतं का? हो चल. गुरुवर्य, आलोच.